नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया काजूच्या बियांची भाजी। तर ही ओल्या काजूच्या बियांची भाजी नसून सुक्या काजूच्या बियांची भाजी आहे। त्यासाठी काजूचे गर घेतले, एवढे काजूचे गर घेतलेत मी। आता ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आधी आपल्याला सर्वप्रथम वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कांदा घेतले, 2 घेतलेत, ते उभे कापले। कांदा आपला थोडासा लालसर झाला आहे, त्यामध्ये मी लसूण टाकले आणि एक उभा चिरलेले टोमॅटो। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी काळी मिरी टाकले 2 दाणे, 2 ते 3 आहेत, आणि तमालपत्र, ह्याला दालचिनीची पानं पण म्हणतात, तमालपत्र पण म्हणतात। आता यामध्ये कोथिंबीर घ्यायची थोडीशी। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं आलं टाकलं आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि हे काजूचे गर जे होते ते थोडेसे काजूचे गर मी वाटणामध्ये घेतले। यात आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायचं आहे। त्याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। हे आपलं मिश्रण पण मिक्सरमध्ये बारीक झालं आहे। आता एका टोपामध्ये थोडंसं बटर घेतलं आहे अमूलचं। आता यामध्ये मी ते काजूचे गर होते ते जरासे परतून घेणार आहे त्या बटरमध्ये। हे असे हे आपल्याला चांगलं थोडेसे खरपूस असे भाजले आहेत, ते काढून ठेवायचे आपल्याला, कारण त्यात टोपात आपल्याला फोडणीला द्यायचं आहे। तर त्यामध्ये मी तेल उठते थोडंसं, तेल, जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता आणि जे वाटण मग अशामध्ये ग्रेव्ही केली होती ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आपल्या आधी। थोडीशी हळद आणि लाल तिखट, मी लाल तिखट 2 चमचे घेतले। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्या वाटणामध्ये। मिक्स झाल्यानंतर आपण जे काजूचे गर हे केले होते, भाजले होते थोडेसे, ते त्यामध्ये ॲड करायचे वाटणामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी ओल्या काजूची बियांची पण भाजी करणार आहे, ते केल्यानंतर मी व्हिडिओ नक्की टाकेन। आता थोडंसं पाणी ओतायचं त्याच्यामध्ये, कारण काजूचे गर सुके असल्यामुळे थोडेसे शिजायला लागतात। ओले काजूचे गर लगेच शिजतात। आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं। हे आपलं शिजलं आहे। हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात, चपातीसोबतही खाऊ शकतात। ही आपली भाजी तयार झाली।